आज आंतरवाली सराटीत आपण नियोजित ठरवल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आपण बोलवलं होतं की आपण सगळ्यांनी या आपण चर्चा करूयात आरक्षणाच्या संदर्भात, JRच्या संदर्भात. यासाठी आजारी असतानासुद्धा मी तात्पुरता आता डिस्चार्ज घेतो आहे, पुन्हा वापस येणार आहे. कारण अंगात ताप ते असल्यामुळं, अंग खूप दुखत असल्यामुळं, पण समाजहित आणि समाजाचे लेकरं बाळं माझ्यासाठी मोठे असल्यामुळं मी तात्पुरता डिस्चार्ज घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला जातो आहे. आता चर्चा होईल आणि पुढच्याही मराठवाड्यातल्या दौऱ्याच्या संदर्भातसुद्धा बहुतेक तयारी चालली सगळी. आम्ही नाही म्हणतो आहे, परंतु विदर्भ आणि मराठवाडा ऐकायला तयार नाही आहे. त्यामुळं आता बहुतेक तोही दौरा पडेल, पण तब्येत बरी राहिली तर तो दौरा पडणार आहे. सरकारनं जाणून बुजून मराठ्यांचा जो अवमान चालवला आहे, विशेष करून बावनकुळे आणि शिरसाट यांनी जे मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा जो घाट घातला आहे, मराठा समाजावरती अन्याय करायचं ते ठरवलं आहे, तो अन्याय मात्र होऊ द्यायचा नाही. जी किंमत मोजायची वेळ येईन आपल्या समाजासाठी ती मोजायची, परंतु हटायचं नाही आहे. आणि मराठा समाजानं आणि याचबरोबर अभ्यासकांनी थोडं पक्षाची बाजू सोडून जरा जातीची बाजू घेतली तर बरं होईल. आणि ज्यांना कोणाला पक्षाची बाजू घ्यायची त्यांनी आंतरवालीत येऊ पण नका आणि तुम्ही ज्ञान पाजळू पण नका तुमचं. कारण तुमच्या डोक्यात दोन विषय असतात, एक खोटं नाटं फक्त अभ्यास सांगायचा मराठा समाजाला, आणि बाजू मात्र सरकारची किंवा पक्षाची घ्यायची. ही तुमच्या डोक्यात एक खुटी असती. कारण तुम्हाला काय मिळवायचं आहे किंवा काय मला नाही माहिती, तर तुमच्या डोक्यात एक गैरसमज असतो की तिकडे गेल्याच्या नंतर आपल्याला आपला मंत्री, आमदार किंवा पक्षावाला म्हणला पाहिजे, वा 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 तो काय भारी काम केलं तिकडं जाऊन. म्हणजे विस्कळीतपणा आणणाराने इकडे यायचं नाही. तुम्हाला तिकडं सोडलं जात असं इकडं सोडलं जाणार नाही. परत तेच सांगतो, आम्हाला राज्यातल्या मराठ्यांना, गरिबांना अभ्यासकाची, समन्वयकांची, संघटनांची गरज आहे. परंतु याचा अर्थ असा पण नाही आहे की तुम्ही दोन दोन ठिकाणी काम करणार. आपल्याला एकच बाप मानावं लागणार आहे आणि तो म्हणजे मराठा समाज. इथं मी कुणालाही चाल खेळू देणार नाही. इथं जितकं तुमचा ज्ञानाचा उपयोग तुम्हाला समाजाच्या लेकराच्या हितासाठी करता येईल तितका करायचा. पण इथं येऊन तिकडच्या नेत्याला खुश करताल तर आता मात्र मराठे सोडणार नाही आहेत. ही सन्मानजनक आम्ही तुम्हाला बोलवलं आहे, सन्मानजनक आम्हाला समाजाला तुमची मदत पाहिजे. तुम्ही खूप दिवसापासून लढताय, समन्वयक, संघटना, अभ्यासक खूप दिवसापासून लढताय. तुम्हाला सन्मान देणं आमची जबाबदारी आहे. आणि काही समन्वयक आणि काही अभ्यासक खूप मरमर करतात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून, पण काहींचं असं आहे की जरा दोन्हीकडे बी डगरूर हात असतात. मात्र त्यांनी मग याच्यात आता तर बोलवलं आहे, आम्ही सगळ्याला सन्मान देणार आहेत, परंतु चपढप पुढच्या काळात चालणार नाही हे पण लक्षात ठेवा. कारण त्याचं कारण पण तसंच आहे. आता मराठा समाजाला सांगतो, त्याचं कारण पण तसंच आहे की मायबापा हो, सरकारनं खूप मोठा घाट घातला आहे. आपला समाज त्याचं वाटोळं करायचं. कारण व्हॅलिडिटी झालेला असतानासुद्धा रद्द केल्या जात आहेत. आपल्या सारथीच्या योजना दिल्या जात नाहीत. 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाही आहेत. म्हणून एवढा मोठा उठाव करावा लागतो आहे की यांची जागा दाखवून द्यायची की मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाही आहे. यांनी सगळ्यांवरती अन्याय केला. यांनी सरकारवरती अन्याय केला, यांनी धनगरांवरती अन्याय केला, यांनी मायक्रो बीसीचं पुरं वाटोळं करून टाकलं, यांनी बंजारा समाजाचं वाटोळं केलं, आदिवासी तर पुरा उद्ध्वस्त करून टाकला, यांनी दलित मुस्लिमाचे तर कार्यक्रमच लावून टाकला. म्हणून ही जी खतखत आहे ना, हिला कुठंतरी वाट मोकळी करावी लागती. त्यासाठी एक जीव असणं, एकजूट असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मराठा समाज तर एकजूटच आहे, त्याच्यात काय दुमत असायचं कसलंच कारण नाही. परंतु आता जो पश्चिम महाराष्ट्रानं इतिहास घडवला ना, यामुळं पुरं राज्य ढवळून निघाले. विदर्भ म्हणतोय आम्ही कुणबी आहेत, मराठी आहेत, पण आम्ही मात्र 100% तुमच्या लेकराच्या मदतीला येणार आहेत. बावनकुळ्यानं आणि शिरसाटनं मराठा समाज जे उद्ध्वस्त करायचा ठरवला आहे ना, त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केला आहे, त्यांनी जो मराठा समाजावर अन्याय करायचं ठरवलं ना, ती आपल्याला मोडून काढावाच लागतो आहे. त्यांना आता 28 तारखेपर्यंत वेळ दिला आहे. त्यांनी दिलं आहे, नसता पुढची रणनीती आपण ठरवणार आहेत. पण मराठ्यांच्या लेकरांचं एकही प्रमाणपत्र जाऊ द्यायचं नाही. 58 लाखाच्या नोंदी घ्यायच्या, नोंदी घेतल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे आहेत. हैदराबाद गॅजेटनुसार
पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायच्यात. ह्या आंदोलनात 29 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर, पुणे आणि औंध या गॅझेटेडचा GR घेऊन लागू करायचा आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा जे ऊर्जा विभागाचा GR राहिला आहे ते सगळे घेऊन त्याची अंमलबजावणी करून पोरांच्या घरी ऑर्डर गेल्या पाहिजेत. ACBC आणि EWS याच्यातले जेवढे विद्यार्थी राहिलेत ना तेवढे विद्यार्थ्यांना माझं आज हात जोडून आव्हान आहे. प्रत्येक पोरानं ज्यांची निवड झाली त्या प्रत्येक पोरानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा की निवड झाली पण आमची नियुक्ती दिली नाही. याला जोडून जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही जर कुठं दुसरीकडे ड्युटी करत असाल तर तुमच्या घरच्याला, पालकाला, कोणालाही तुमचा अर्ज घेऊन पाठवून द्या आंतरवालीत की आमच्या पोराची ACBC आणि EWS मधून निवड झाली होती पण सरकारनं नियुक्ती दिली नाही. घेतल्याशिवाय तुमच्या माणसाने माघारी जायचं नाही नियुक्त्या दिल्याशिवाय. याला जोडून प्रश्न ACBCच्या पोरांचा सुद्धा असंच आहे. ज्यांच्या निवडी झाल्यात, EWSचं आत्ता सांगितलं, ACBCच्या ज्या पोराच्या निवडी झाल्यात त्यांना नियुक्ती दिल्या नाही त्या पोरांनी सुद्धा आंतरवालीला आपण आपले अर्ज घेऊन यायचे. सगळ्या पोरांनी एक घर राहायला आणि दुसरा शिष्टमंडळ फर्स्ट मंडळ नाही. प्रत्येक पोरांना आपण आपला अर्ज घेऊन यायचा आहे की आमची निवड झालेली पण आम्हाला नियुक्ती दिली नाही. खूप गंभीर विषय सांगतोय, तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. नसता त्याच्यानंतर तुम्ही जर आले नाही तर माया नावाने बॉम्बलायचं नाही, आमचं काम झालं नाही म्हणून. हे संधीचं सोनं सगळ्या पोरांनी करायचं. जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही कुठं दुसरीकडं काम जॉब करीत असलात, तुमच्या घरच्यांना पाठवून द्या, पालकाला, भावाला, कोणाला पण की अर्ज घेऊन माझ्या भावाची निवड झाली पण दिलेली नाही आहे. नियुक्ती होऊस तर तुमची निवड होऊस तर नियुक्ती होऊस तर तुमच्या माणसाने माघारी जायचं नाही आहे. याला जोडून महत्त्वाचा विषय मराठा समाजासाठी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेत, मराठा समाजानं समजून घ्या. याच्यानंतर सांगितलं जाणार नाही आहे. आता आज 16 तारखेला सांगतोय, 29 किंवा 28 ऑगस्टला तुम्ही इथं यायचं. ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, त्यांनी कोणाकडे अर्ज केला आहे, कोणत्या तालुक्याचा आहे, तुमचं नाव, कोणचा अधिकारी आहे, कोणत्या भाषेत तुमची नोंद सापडली, अधिकारी देत नाही, त्यांनी तिथं पण अर्ज द्यायचा आणि एक इकडं पण अर्ज घेऊन यायचा की आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही. तुमचं प्रमाणपत्र देऊस तर आंतरवालीतून तुम्ही माघारी जायचं नाही. दुसरं, ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत पण त्यांनी व्हॅलिडिटीला अर्ज केला, व्हॅलिडिटी अधिकारी महाराष्ट्रासाठी सांगतोय, मग त्याच्यात विदर्भ पण आला. नंबर 1ला विदर्भाच्या नोंदी निघाल्यात, नंबर 2ला पश्चिम महाराष्ट्रातले निघाले. म्हणून गाफील कुणी राहू नका. आता आमचा नंबर लय लांब आहे. ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलाय पण जाणून बुजून अधिकाऱ्यांना व्हॅलिडिट्या दिल्या नाहीत, प्रमाणपत्र दिलेलं असून तो कोण अधिकारी आहे, कोणत्या तालुक्यातला आहे, तुमचं नाव काय आहे, तुमची नोंद कशात सापडली, प्रमाणपत्राची झेरॉक्स त्या अर्जाला जोडा. व्हॅलिडिटीला एक अर्ज त्यांच्याकडे करा आणि एक कागदावर लिहून इकडे अर्ज घेऊन या. तुमची व्हॅलिडिटी होऊस तर तुम्ही माघारी जायचं, आंतरवालीतून अजिबात नाही. ज्या पोरांना ॲडमिशनं घेतलेत कुणबीतून, व्हॅलिडिटी टाकले पण देत नाहीत, जे पोरं शिकत येत त्यांना जर आंतरवालीला अर्ज घेऊन येता येत नसेल तर त्यांनी येऊ नका. तुमच्या भावाला किंवा वडिलांना कुणालाही पाठवा आंतरवाली आणि त्यांनी सांगा की आमचा मुलगा किंवा आमच्या भावानं कुणबीतून ॲडमिशन केलं आहे पण व्हॅलिडिटी देत नाही आहेत, पण पोराला शिकत आहे म्हणून त्याला येता आलं नाही तर मी आलो आहे, तसं तुम्ही या आणि तुमचं काम होस तर एकानं पण माघारी जायचं नाही. याचबरोबर ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलेत पण अधिकारी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी सुद्धा एक अर्ज तिथं करायचा आहे तुमच्या स्थानिक मराठवाड्यात प्रत्येक तालुक्यात आणि एक अर्ज कागदावरती लिहून घेऊन यायचा आहे की आम्ही हैदराबाद गॅजेटेनुसार अर्ज केला होता, या तहसीलदारकडं किंवा तुम्ही कोणाकडे केला त्याच्याकडं, ही आमचा तालुका आहे, हा अधिकारी हा देत नाही आहे आणि आमची नोंद या भाषेत सापडलेली. हे सगळं यावेळेस घेऊन यायचं, कोणीही मागं राहायचं नाही. याच्याच बरोबर महामंडळाअंतर्गत अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाअंतर्गत आत्तापर्यंत 450 कोटी रुपये वर्ग झालेत, पण ज्यांचे व्याज परतावे राहिलेत ना, सरकार म्हणतं व्याज परतावे राहिले नाही. ज्यांचे व्याज परतावे राहिलेत त्यांनी आपला अर्ज घेऊन, तुमचा तालुका कोणचा आहे, तुम्ही कोणत्या साली महामंडळाकडून कर्ज घेतलं आहे, किती दिवसापासून तुम्हाला परतावा येत नाही आहे,
आणि तुम्ही कशावरती घेतलं आणि तुमचं नाव काय अर्जदाराचं, हे अर्ज लिहून आणा कागदावरती आणि सांगा की आमचा व्याज परतावा दिला नाही. सगळ्यांच्या वतीनं 4-5 जणांनी यायचं नाही. प्रत्येकानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा. ज्याचं काम होत नाही त्यांनी काम होस्तर अंतरवालीतून पुन्हा माघारी जायचं नाही. हे मराठा समाजाने लक्षात घ्या. आता याला जोडून सारथी अंतर्गत जेवढ्या योजना आहेत याला जोडून पंजाबराव देशमुखांची योजना पण कोणत्या पोरांना पंजाबराव देशमुखांचे शिष्यवृत्त्या भेटल्या नाहीत त्यांनी त्यांचा अर्ज घेऊन यायचा आहे की आम्हाला भेटलं नाही त्या पोरांनी. जर ते पोरं शिकायला असतील तर त्यांचा भाऊ किंवा वडिलांना पाठवून द्या. आज मी सविस्तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. याच्यावरती कोणीही विनाकारण व्हायबल व्हायचं नाही. कोणचा अभ्यासक काय म्हणतो, कोण काय म्हणतो, देण द्यायचं नाही कोणाकडं. हे सगळं राजकीय स्वार्थापोटी चाललेलं आहे. आपलं गरिबांच्या लेकरासाठी चाललेलं आहे. काहींचं सरकार आणि नेते खुश करण्यासाठी आपल्यात राहून चाललंय आणि आपलं फक्त आणि फक्त मराठ्यांच्या समाजाच्या लेकरासाठी चाललंय. म्हणून काहींना आपल्यातल्याला समाजाचं हित नाही आहे, त्यांना त्यांचं हित बघायचं आहे. दोन्ही डगरीवर पाय ठेवून त्यांचे डाव सुरू आहेत. इवळायचं आहे फक्त. त्यांना आयुष्यात काहीही करता आलेलं नाही हे मराठा समाजाने समजून घ्या. म्हणून सारथीच्या कोणत्या योजना बंद केल्यात त्याचा सुद्धा डिटेल अर्ज अंतरवालीत घेऊन या. त्या योजना सुरू होऊस तर ज्याने अर्ज दिलाय त्याने अंतरवालीतून पुन्हा माघारी जायचं नाही. नसता आम्हाला द्यायचा अर्ज ती झोपला घरी जाऊन आमच्या रातनं वेळेवर गर्दीमुळे ध्यानात तिथं तुम्हाला सेपरेट एका जागेवर जागा दिली जाणार आहे अर्जदारांसाठी. हा फक्त मंत्री आले शिष्टमंडळ की तुम्ही यायचं. अभ्यासकांना सुद्धा एक जागा दिली जाणार आहे. त्यांनी सुद्धा त्याच जागेवरती राहायचं. मंत्री आलं की यायचं, मंत्री गेलं की तिकडे जायचं. मीडियात बॉम्बलायचं नाही. इथं ती शाळा जमत नाही. ती तुमची शाळा तिकडं असते तुमच्यात बैठका लागल्या का सरकारच्या टेबलावर उड्यान शानफाना कर, बैठकी हिसकुटून दी. जर सरकारला काही कळा ना, मराठ्याला काही कळा ना काय मिळालं. तशा बैठका आम्ही खूप बघितल्यात. बैठक हिसकुटून लावायला काय येते आणि काही पोट तिडकीनं सांगायला येते सरकारला. मग ते तुम्ही उड्या हाणणार आणि समाजाचं वाटलं करणार. इथं ती शानपणा जमणार नाही. नसता अंतरवालीत पाय ठेवायचा नाही. इथं समाज हितासाठी यायचं, समाजाच्या कल्याणासाठी यायचं, बॉम्बलासाठी यायचं नाही. लगेच गेला बॉम्बलात मीडियापाशी ज्ञान पाजळीलं त्यासाठी इथंच हे करायचं. म्हणून जे पोर अर्ज घेऊन येणार आहेत त्यांसाठी एक सेपरेट जागा दिली जाणार आहे. निवांत बसायचं तिथं. मंत्री आले की आम्ही बोलून घेतो. अभ्यासक आले एका जागेवरती जागा दिली जाणार आहे. मंत्री आले की यायचं. विषय चालला होता आपला सारथीच्या ज्या योजना बंद पडल्यात त्या सगळ्या योजना पुन्हा सुरू करून घ्यायच्या. म्हणून कोणत्या बंद केल्यात, ओबीसींना काय सुरू आहे, मराठ्यांना काय सुरू नाही, हे सगळं सुरू करून घ्यायचं सारथीच्या मार्फतचं. पंजाबराव देशमुखांपासून सगळं ही झाला आपला क्लिअर विषय. सरकारनं 30 मेच्या आंदोलनात आपण उन्हात जे आंदोलन केलं त्यावेळेस ओबीसीचा JR काढला. बघा किती फसवायचं असतं एखाद्याला. 3 महिने झालेत त्या JRची अंमलबजावणी नाही आहे. पोरांनी ॲडमिशन घेतले, पूर्ण फीस दिली. काय पागल समजता का आम्हाला तुम्ही? शिंदे आणि फडणवीस. समाजाने तुम्हाला गोड बोललं, डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही समाजाच्या डोक्यावर मुतणार का? ही कोणची शाळा आहे? मी समाज मरू देणार नाही. तुम्हाला राजकारणातून संपूर्ण समाज मरू द्यायला जाणार नाही. फीस पूर्ण घेतल्या. त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही फीस शाळावाले सगळे मागायलेत. तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, दादा भुसे साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, चंद्रकांत दादा पाटलांच्या काढा, तुम्ही कृषीमधलं काढा, सगळे पत्र काढावं लागते. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाचं पत्र काढावं लागेल. तेव्हा हे अधिकारी हे करतात. तुम्ही राज्याअंतर्गत ॲडमिशन, देशांतर्गत ॲडमिशन घेतलेल्या पोरांना सुद्धा महाराष्ट्रातल्या पोरांनी तिकडे ॲडमिशन घेतल्यामुळे सवलती लागू होणार आहेत असं सांगितलं. केल्या लागू सवलती? तुम्ही सवलत लागू म्हणा आम्ही लय दिलं. अरे ज्यावेळेस तुम्ही दिलं आम्ही दिलाच म्हणलो. फडणवीस साहेबांनी काय शब्दांत दुखवलं नाही वर्षात, एकही शब्दांत दुखवलं नाही एकही. कारण आम्हाला वाटलं आता आमच्या समाजाचं कल्याण करायला काहीच करणार तुम्ही पुढं. तुमच्या स्वतःच्या मंत्रालयाचा काढला नाही तुम्ही. प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी JR काढला. उदय सामंत साहेबांनी त्यांच्या मंत्रालयाचा काढला, MIDCचा.
महावितरणमध्ये सुद्धा पोरांना शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या दिल्या. काढला तुम्ही? काढला जे आर? इथंच भावना कळते तुमचे मराठ्यांविषयी किती पोटदुखी आहे. नसता आम्हाला बोलायची गरजच नव्हती. आम्हाला ह्या गोष्टी काही करायचीच गरज नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचे काहींचे पैसे तसे राहिले, काहींच्या नोकऱ्या राहिल्यात. का बरं तुमचे अधिकारी सांगितलं नाही कलेक्टर ऑफिसमधून त्यांना की बाबा रे तुम्ही MIDCत महावितरणमध्ये नोकऱ्याला अर्ज करा, तुम्ही ST महामंडळात अर्ज करा, आम्हाला सरकारच्या ऑर्डर आहेत की ताबडतोब यांना नोकरीवरती घ्या. केलं तुम्ही? तुम्ही मला आंदोलन सुरू झालं की 6 महिन्यानं सांगितलेले महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागं घेतो. घेतल्या तुम्ही? अरे किती जीव घेणार आहे क्या गरीब समाजाचा? खोटे नाटे गुन्हे दाखल केले पोरांवरती. तू कशामुळे केले? आमच्याच महिलांवरती, आमच्यावरती क्रूर हल्ला केला. पुन्हा त्या भानगडी नाही करायच्या. आता पुन्हा भानगडी नाही करायच्या. वेळेप्रसंगी डाव फिरू शकतो. आंदोलन मुंबईत सुद्धा येऊ शकतंय. तुम्ही तराला लावू नका. फायनल अंतरवालीतच आहे.